आज बनवलाय राजमा सुपर इझी आणि जबरदस्त. एकदा खाल तर म्हणाल चव लागली एकदम मस्त. कारण आज मी एक सिक्रेट कॉम्बिनेशन वापरून कमी मसाल्यात आणि घरच्या अगदी साध्या साहित्यामधून अशी झटपट टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल राजमा चावल बनवलेला आहे. जर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने हा राजमा चावल बनवला तर मला खात्री आहे तुम्ही नेहमी माझ्याच पद्धतीने हा राजमा चावल बनवाल. इथे मी 1 कप राजमा रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता. रात्रभर पाण्यात भिजवल्यामुळे राजमा छान फुलतो आणि अगदी पटकन शिजतो. जर तुमच्याकडे राजमा भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही राजमा उकळत्या पाण्यात 1 तास भिजत ठेवा. तुमचा राजमा चांगला व्यवस्थित भिजेल. रात्रभर भिजवलेल्या राजमाला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवा आणि कुकरमध्ये ट्रान्सफर करा. 1 कप राजम्यासाठी तुम्ही 2 ते 2.5 कप पाणी वापरू शकता. एक छोटा चमचा मीठ टाकून कुकरचे झाकण लावा आणि हाय फ्लेमवरती 1 शिट्टी येऊ द्या आणि नंतर लो फ्लेमवरती 6 शिट्ट्या करायच्या आहेत. तर इथे मी राजमा मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 4 मीडियम साईजचे टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि मोठ्या जर लसूण पाकळ्या असतील तर 5 ते 6 घ्या आणि छोट्या असतील तर 10 ते 12 तुम्ही ते लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता. आता याची आपण बारीक पेस्ट बनवून तयार करू. तर इथे आपली पेस्ट बनवून तयार आहे. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून अर्धा मोठा चमचा जिरं टाका आणि जिऱ्याला व्यवस्थित फुलू द्या. राजमा मसाला बनवण्यासाठी मी एक मीडियम साईजचा बारीक कांदा इथे चिरून घेतलेला आहे. हा बारीक चिरलेला कांदा आपण हलका गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊया. इथं बघू शकता आपल्या कांद्याला हलका गोल्डन कलर आलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकूया आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकूया. लक्षात ठेवा आपण राजमा शिजवताना पण मीठ राजम्यामध्ये टाकलं होतं, त्यामुळे इथे मीठ आपण कमीच वापरणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्या. इथेपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आला आहात तर लगेच कमेंट करा तुम्हाला राजमा भातासोबत आवडतो की पोळीसोबत. मिक्स करून झालं की आपण याला झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत. तर इथं बघू शकताय चांगलं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि आपली टोमॅटो प्युरी चांगली शिजलेली पण आहे. तर आता आपण याच्यामध्ये 2 मोठे चमचे धने पावडर, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि हळद टाकणार आहोत. इथे तुम्ही मिरची पावडर तुमच्या हिशोबाने वापरा, कारण की मी ग्रेव्हीमध्ये टोमॅटोच्या 2 तिखट हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या आणि इथे मी काश्मीरी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून शिजू देऊया. 1 मिनिट झालेला आहे आणि आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थित शिजले जातील. तर आपण परत थोडंसं झाकण ठेवून याला अजून 1 ते 2 मिनिट शिजवून घेणार आहोत. लक्षात ठेवा कधीही मसाले शिजवताना गॅस नेहमी लो फ्लेमवरतीच ठेवायचा आणि मसाले शिजवताना थोडंसं पाणीही घालायचं, म्हणजे आपले मसाले व्यवस्थित शिजतात आणि करपत पण नाही. तर इथे आपला राजमा पण शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मऊ शिजलेला आहे. तर आपण हा राजमा आता आपल्या ग्रेव्हीमध्ये ट्रान्सफर करूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. तर इथे तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर किंवा किती पातळ हवी यानुसार तुम्ही पाणी ठेवू शकता. इथे मी जेवढं पाणी मी राजमा शिजवताना वापरलं होतं तेवढंच पाणी मी यूज केलेलं आहे. तर आता आपण झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट याला शिजू देणार आहोत. राजमा शिजेपर्यंत आपण चावल बनवूया. तर त्यासाठी इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये तांदूळ मिक्स करणार आहोत. इथे मी 15 मिनिट तांदूळ भिजत ठेवले होते आणि हे तांदूळ 1.5 कप आहेत. तांदळाला पूर्णपणे तेलाचं कोटिंग येईपर्यंत तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपला तांदूळ व्यवस्थित मोकळा बनतो. तर 1.5 कप तांदळासाठी मी 3 कप पाणी टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक 5 मिनिट आपण याला झाकण ठेवून शिजवूया. तर इथे 5 मिनिट झालेले आहेत. हलक्या हाताने आपण एकदा तांदूळ मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून शिजू देऊया. आणि तयार आहे आपला चावल. इथे तुम्ही बघू शकताय आपला चावल व्यवस्थित शिजलेला
आहे. आता झाकण ठेवून आपण याला असंच 10 मिनिटं ठेवूया, म्हणजे आपला जो चावल आहे तो व्यवस्थित मोकळा बनेल. वाह! काय मस्त राजमा मसाला बनून तयार झाला आहे. मला तर खरंच सांगू थांबवतच नाहीये. लगेच खावंसं वाटते. तुम्हाला काय वाटतंय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटी वरून थोडीशी ताजी कोथिंबीर टाकूया, म्हणजे राजम्याची चव आणि टेस्ट अजून मस्त लागेल. गरमागरम भाताबरोबर खाल तर लईच भारी. आणि हो, ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका. त्याशिवाय तुम्हाला या राजमा मसाल्याची चव कशी कळणार? जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी पडेल. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण की अशाच सुपर इझी रेसिपी पाहण्यासाठी.